सुभान कुहारी हा 19 वर्षांचा तरुण आपल्या मित्रांसह बदलापूरच्या शांतीसागर वॉटर पार्कमध्ये मज्जा मस्ती करायला गेला. मात्र त्या ठिकाणी लॉकरमध्ये ठेवलेलं सामान कुणीतरी चोरलं. सुभान आणि त्याच्या मित्रांचे मोबाईल फोन, पैशांची पाकिटं, हातातली घड्याळं आणि कपडे असे ऐवज चोरीला गेले. मात्र टिटवाळा पोलिसांनी त्याची साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही. जेव्हा सुभाननं OLX.com या वेबसाईटवर नव्या फोनसाठी सर्च सुरू केला तेव्हा त्याला त्याचा चोरीला गेलेला HTCचा मोबाईल फोन ऑनलाईन विक्री करता उपलब्ध असल्याचं आढळलं. दुसऱ्याच दिवशी सुभाननं साईटवरच्या मोबाईलवर संपर्क केला आणि आपल्याला मोबाईल विकत घ्यायचा आहे असं सांगितलं. साईटवरचा तो मोबाईल नंबर मितिश चौरसिया नावाच्या तरुणाचा होता. सुभाननं मितिशला कुर्ल्याला मोबाईल विकत घेण्याच्या बहाण्यानं बोलवलं. तिथं वडील आणि चुलत भावाच्या मदतीनं त्यांनी मितिशला रंगे हात पकडला. मेरा मोबाइल था उसके पास, मैं बायर बन के उससे लेना चाहता था OLX पे से. वो उसने जमा कराया. उसके बाद में वो कबूल ही नहीं आ रहा था. और जब वो टिटवाला पुलिस स्टेशन में जमा हुआ तो दूसरे दिन उसके पापा रात में जमा हुआ तो सुबह में पापा आए उसके और भाई आए और वो सोनी का जो मोबाइल था दोस्त का वो उसने जमा कराया. संतापजनक बाब म्हणजे मोबाईल चोराला तिथं बोलवल्याची माहिती सुभाननं कुर्ला पोलिसांना दिली होती. मात्र पोलीस आरोपींना पकडायला आलेच नाहीत. त्यामुळं मोबाईल चोरांची संपूर्ण टोळी गजाआड होऊ शकली नाही. अगर पुलिस वाले उस टाइम हमारे साथ में आते थे तो वो पूरा गैंग पकड़ जाता था, क्योंकि हमारे पास में तो कुछ था नहीं, हम तो नियत थे पकड़ने के लिए उनको. सध्या हा मोबाईल चोर मितिश चौरसिया टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो MBAचा विद्यार्थी असून मौज मजे करता चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विचारपूस केल्यावरती त्यांनी हे जे मोबाईल वगैरे चोरी केलेले ते शोक पाण्यासाठी, त्याचे पैसे मिळवून शोक पाणी करायचे याच्यासाठी ते गेलेले. एक आरोपी आता ताब्यात मिळाला आहे, त्याचा अजून कोणी साथीदार आहे का वगैरे त्याचा तपास सुरू आहे. एकीकडे 19 वर्षांच्या तरुणाच्या कल्पकतेनं मोबाईल चोर गजाआड झालाय, तर दुसरीकडे मितेश सारखा उच्च शिक्षित तरुण जीवाची मजा करण्याकरता वाममार्गाला लागल्याचं धक्कादायक वास्तवही या घटनेतून पुढे आलंय. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.